नमस्कार. ग्राम रोजगार सहाय्यक यांची माहिती भरताना सर्वात आधी आपला तालुका टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव घालायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं नाव घालायचं आहे. ग्राम रोजगार सहाय्यक जे कोण असतील त्यांनी पूर्ण आपलं स्वतःचं नाव तिथं टाईप करायचं आहे. ते झालं, खाली आपला आधार कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे. जो तुमचं कॉम्प्युटरमध्ये असेल तर कॉम्प्युटरमध्ये ब्राउज करायचा आहे, जिथं फाईल ठेवलेली असेल किंवा मोबाईलमधनं जिथं असेल तिथनं ते आधार कार्डचा फोटो घ्यायचा आहे, शोधायचा आणि अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर असं दिसेल अपलोड करताना. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा तुम्हाला बँक पासबुक घ्यायचं आहे, जे तुमचं NPCI लिंक असेल. नसल्यास नंतर NPCI लिंक करून घ्यावं. बँक पासबुक झालं की तुमचा ग्राम रोजगार सेवक म्हणून जो नियुक्तीचा ठराव असेल, या सालचा असेल, तो तुम्ही तिथं अपलोड करायचा आहे. आणि हे तिन्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर खाली सबमिट करा म्हणून ऑप्शन असेल ब्ल्यू मध्ये, तिथं सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर थोड्याच वेळात तुमचा प्रतिसाद नोंदवला गेला म्हणून